तरी बोलताना अवघड असले पण कृतीत आणणं फार सोपं आहे. मग कपाळावरून परीक्षा आहे, नाकावरून आहे, डोळ्यावरून आहे, भोवयांवरून आहे. गुन्हेगारी जगतात माणसं ओळखताना या शास्त्राचा उपयोग आमचे पोलीस अधिकारी करतात. ज्या मुलांची आपल्या डोळ्याखाली वरती असणाऱ्या ज्या भोवया आहेत त्या खूप रफ टफ जाडजूड असतील, अशा व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्राकडे लवकर वळतात. चांगले संस्कार झाले तर टाळतात, पण संस्कार झाले नाही अशा व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्र निवडतात. म्हणून फेस रिडिंग आहे, कपाळावरून परीक्षा आहे. मोठ्या कपाळाची माणसं दूरवर दृष्टी टाकणारी मंगळाची असतात, परंतु अपमान सहन होत नाही, खोटं चालत नाही आणि बॉसिंग चालत नाही अशा स्वभावाची असतात. त्याला मोठ्या कपाळाची माणसं. त्या कपाळावर हसताना बोलताना आठ्या पडतात बघा. अर्थात आठ्या पडण्याचे दोन प्रकार आहेत. त्यातली आठ्या पडण्याचे प्रकार जर ओळखायचे असतील तर पुण्याच्या सदाशिव पेठेत, नारायण पेठेत तुम्हाला कळेल. इथं आमचे काही पुणेकर बसलेले. सकाळी सकाळी जर तुम्ही त्यांच्या घरी गेला, कॉलबेल दाबली, कपाळावर तर आठ्या पडतातच, पण शब्दाचं असं स्वागत केलं जातं, आपण चहा घेऊन आलाच असाल, जेवण करून आलाच असाल, पुढच्या वेळी आमच्याच घरी या म्हणजे आम्ही कुलूप लावून निघून जाऊ. अति संकुचित भाषा, संकुचित शास्त्र हे आपण जगतामध्ये रोज बघत आहात. परंतु हसण्याचे, हसवण्याचे दोन प्रकार आहेत. ज्यावेळी हसतो त्यावेळी कपाळावर आठ्या पडतात. साधारण 3 आठ्या पडतात, कुणाच्या अनेक पडतात. कपाळावरची पहिली आठी पूर्ण पडत असेल. विद्यार्थ्यांच्या बाबत बोलायचं झालं तर अशा विद्यार्थ्यांकडे IAS, IPS किंवा वरिष्ठ IAS अधिकारी म्हणून किंवा कलेक्टर दर्जाचा अधिकारी म्हणून त्याचा नावलौकिक होतो, अर्थात अभ्यास केला तर. नंबर 2 ची आठी पूर्ण पडत असेल. तंत्र, यंत्र, उपकरण, अभियंते मिलाय वैसा म्हाताऱ्यासारखी आणि तरुणासारखी असतं. अशा कपाळावर जिथे आपण गंध लावतो त्या ठिकाणी तीळ किंवा मस चिन्ह असेल किंवा काळा ठिपका असेल, तुम्ही त्याला पहिला नमस्कार घाला. बाबा तू मोठ्या बापाचा. वाद घालण्यामध्ये हे लोक कधीही मागे नाही. नंबर 1 मध्ये वाद घालायला. त्यांच्या नादी लागू नका, त्यांना प्रतिशब्द करू नका, असं ते चिन्ह सांगतात. म्हणून या कपाळावर बरंच काही लिहिलेलं आहे. त्यानंतर कंठावर, मानेवर तीळ, मस, काळा ठिपका असेल, अशा व्यक्तींना तुम्ही विचारू शकता, तू वाहनावरून किती वेळा पडला, किती वेळा अपघात झाले, तो खाली मान घाले, तुम्हाला कसं काय माहिती? आपण सांगायचं, तुझ्या घरच्या लोकांनी सांगितलं. ह्या काळ्या दगडावरच्या रेषा आहेत म्हणून आपल्या गाडीचे चालक तशा कृतीचे नसावेत. जर्मनीमध्ये विमान पायलट भरती करताना त्याच्या कंठावर मस, तीळ चिन्ह नसेल असाच माणूस पायलट म्हणून आजही निवडला जातो. म्हणून जर्मनीत विमानाचे अपघात असतील तर फार कमी असते. हा बोध त्यातून घेण्यासारखा आहे. म्हणून घेण्यासारख्या अनेक बाबी या फेस रिडिंगवर दिलेल्या आहेत. आणि हा फेस रिडिंगचा विवाहाशी अनोखा ऋणानं बंध आहे. म्हणून चेहरापट्टीवर ऋणानं बंध कळतो आणि त्या ऋणानं बंधातून उद्याच्या भविष्य काळात मुला मुलींची विवाह निश्चित करणं हे आपणाला सोयीचं असणार. म्हणून ही शास्त्र तात्विक दृष्ट्या प्राथमिक स्वरूपात ती आपण वापरावी. फार तपशिलात जाण्याचं प्रयोजन नाही. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत. या कार्यानं गेल्या अनेक दशकांमध्ये सर्वसामान्य माणसांना अध्यात्मातून ही शास्त्र त्याच्या अंतःकरणापर्यंत पोचली जावीत. म्हणून संस्कार हे आता मुकुंदरावांनी सांगितलं अंतःकरणापर्यंत पोचले पाहिजे. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, धर्म टिकला तरच देश टिकेन
परंतु अंतःकरण आणि संस्कार हे ऋणानं बंधित नातं आहे. संस्कार हे शाळेत डोक्यावर न करता ते अंतःकरणावर करावे लागतात, तेव्हा ते विद्यार्थी एकपाठी होतात. म्हणून आपणाला अंतःकरणपूर्वक जे करायचं ते अंतःकरणपूर्वक करावं, वरवर करू नये. वरवर असणारी माणसं सुद्धा चेहरापट्टीत ओळखू येतात. ते आपण शास्त्र यथावकाश शिकणार आहोत. मनापासून बोलणारे, वरवर बोलणारे असे चेहरे आमच्याकडे आहेत. आणि ते आपल्याला ओळखता यावेत. किती कोण खोल पाण्यात आहेत हे सुद्धा ओळखता येत, अशी काही शास्त्र आहे. ही सर्वसामान्य माणसांना ही शास्त्र सहजगत्या साध्य व्हावीत, उपलब्ध व्हावीत, हा त्यामागचा मुख्य